अंपायर पहला बॉल डालेंगे तभी टाइम सेट करना है और 6 ओवर की समाप्ति के बाद कितना टाइम लिया वो सब अपडेट देना है। चला चला मॅच नंबर 3च्या दिशेने आपण जातोय। पलेशडे घेऊन येतोय आयान, स्ट्राइकला आहे शास्त्री नगरची आन बानशान सुफियान आणि नॉन स्ट्राइकला आहे केस। मॅच नंबर 3 पहिला बॉल घेऊन येतोय आयान, पहिली ओव्हर, पहिलाच बॉल ओव्हर कव्हरच्या दिशेने देखनीय स्ट्रोक सुफियानच्या बॅट बुजून आलाय। स्वॅगने केलं या मॅच मध्ये स्वागत। रिप्ले मध्ये पहा, बॉलला आलंय, पाहू दिलंय आणि त्यानंतर तो प्रॉपर मिडल ऑफ द बॅट। अजून एक, आता इकडे फटका फसलाय, कोण कॅच पकडेल? गिरीने तिकडे कॅच पकडलाय, अप्रतिम ते कॅच, उसकी कैप गिरी लेकिन उसने गेंद गिरने नहीं दी और एक बहुत ही बढ़िया कैच यहाँ पर। अब बड़ी मछली जाल में, सुफियान ऐसा प्रतीत हुआ कि पहली गेंद पर यहाँ पर छक्का लगा था, ऐसा लगा कि बहुत ही बढ़िया यहाँ पर पारी खेलेगी लेकिन नजर लग गई। दूसरी गेंद पर यहाँ पर अच्छा बढ़िया कैच गिरी ने पकड़ लिया। अपना ही बल्लेबाज है एक और यंगस्टर अच्छे बल्लेबाज विकास। चलो दुर्गेश की तरफ से यहाँ पर इनाम आया है विकास के लिए। तीन सिक्स पे ये ओवर में तो 200 रुपए का इनाम और मेरी तरफ से एक, यानी कि 201। कैश देना चाहिए। हा पायावरती ते बॉल आदळलाय। पाव्या पंचाचा निर्णय काय येतोय, कुठे बॅटला स्पर्श इकडे लागून गोशंकित एरियामध्ये जातोय। अगर बैट बीच में ना आता तो सफल हुए थे यहाँ पर बल्लेबाज और एक मौका बनता लेग बिफोर विकेट का, लेकिन अच्छा निर्णय अंपायर का आते हुए। बहुत ही अच्छे गेंदबाज है यहाँ पर, बहुत ही अच्छे बल्लेबाज है अयान। इनफॉर्म यहाँ पर ये खिलाड़ी खान साहब लेजेंड ट्रॉफी में बहुत ही बढ़िया रिकॉर्ड रहा है अयान का। एक और बढ़िया गेंद घुमा के दिया, अब वहां पर खिलाड़ी मौजूद, विकेट आई है अयान के खाते में। और उसके बाद देखिए ये सेलिब्रेशन सुफियान और विकेट का और विकास के विकेट का। दो खिलाड़ी जो ऐसे खिलाड़ी है जो दमखम रखते हैं। अब इस टीम का शायद दम निकल चुका है क्योंकि दोनों दमदार खिलाड़ी जा चुके हैं डगआउट की ओर। चलिए सीजन 9 में मैन ऑफ द सीरीज का पुरस्कार पाने वाले विकास को भी यहाँ पर डगआउट की ओर भेज दिया है टीम के कप्तान आयान ने। क्या शुरुआत हुई थी इस छक्के से और उसके बाद देखिए गेंदबाज की यहाँ पर वापसी, बढ़िया वापसी की है। 2 विकेट जा चुकी पहली ओवर मैंडेटरी पावर प्ले यहाँ पर चलते हुए। एक बार फिर से यहाँ पर गेंद को छोड़ दिया, विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई गेंद, काफी बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर अयान। पहली गेंद पर छक्का लगने के बाद काफी बढ़िया तरीके से यहाँ पर वापसी, सुफियान और विकास का यहाँ पर विकेट लिया है। 2 बड़े झटके टीम विजय 11 के लिए। पैरों में डाली हुई गेंद मात्र दिशा दी है, जाएगी फांडले की दिशा में। एक और विकेट, बहुत ही बढ़िया 6। पहली गेंद पर 6 और आखिरी गेंद पर 6।
रिप्ले में देख सकते हैं, गेंद को आने दिए, फुल टॉस गेंद और सही नसीहत यहां पर देते हुए मात्र फ्लिक की है और गेंद सीमा रेखा पार। तो पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर की अगर बात करें तो 14 रन 2 विकेट के नुकसान पर। 14 धावा झाल्या धाव फलकावरती। पहिल्याच ओव्हरमध्ये धावा पण आल्यात आणि 2 महत्वाचे विकेट तुम्ही गमावलेत विजय 11 या संघाचे। देखिए हर एक ओवर के बाद मैं कहूंगा फील्डिंग टीम को कि भाई कप्तान एक ही बने, जो कप्तान है वही फील्ड लगाए। एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन 2 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूनाल सरा शास्त्री नगर बिग बैश लीग सीजन 1। भाई टीम ऑरेंज थोड़ा बाउंड्री लाइन से बाहर रहना है। दुसरी ओव्हरचा पहिला बॉल सोडला इकडे बॉल आणि पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल। अभय कबारचा चेंडू। धावसंख्या होते या 1च्या मदतीने 15 धावा झाल्या धाव फलकावरती, 2 गडी बाद। शास्त्रीनगर बिग बॅश लीग अप्रतिम अशी इथे सुरुवात झाली आहे। उद्घाटन सोहळा आपण पाहिलाय, हरीश पांडेजी व्हॉइस ऑफ इंडिया यांचंही देखील इथे आगमन झालंय। त्यानंतर गावडे साहेबांनी इकडे वृक्षारोपणचाही देखील कार्यक्रम पाहिला। आजच्या दिवसामध्ये आपण 2 झाडे लावलीत आणि उद्याच्या दिवसामध्ये हे देखील आपण 2 झाडे लावणार आहात। झाडे लावा, झाडे वाढवा। चांगला बॉल फेकून दिलाय आणि मिस फिल्डिंग इकडे झाली। 1 रन पूर्ण केलं। चांगली रनिंग, दुसरा धाव दिलीने आणि चांगली फिल्डिंग त्वरेने इथे खेळाडू येतोय। एकच धाव इकडे काढली। पहिल्या ओव्हर मध्ये 14 आल्या। चांगला बॉल आणि कॅच कव्हरच्या दिशेमध्ये 30 यार्ड मध्ये इथे खेळाडू होता। तीसरा गडी बाद केला 17 धावावरती। 17 और विजय 11 को ये तीसरा खतरा। स्ट्रोक तर चांगला होता पण 3 खेळाडू त्या दिशेने लपकली या कॅच, टिपलाय झेल आणि समाप्त झालाय इकडे कॅचचा खेळ। नवीन फलंदाज येतोय आसिफ। 2 मोठे नाव, एक षटकार मारला पण त्यानंतर काय करू शकलेलं नाहीये। थांबवण्याचं काम इथे केले कप्तान आयनने। पहिल्याच ओव्हरमध्ये विकास आणि सुफियान एक मोठे गडी बाद प्राप्त करून आता विजय 11 थोडीशी स्ट्रगल करत असताना बॅकफुट वरती 17 धावांवर। चांगला बॉल, व्हेरिएशन केले, बोट फिरवली, डॉट बॉल इकडे आलाय। कमालीची इथे गोलंदाजी होत आहे। पहिल्या ओव्हर मध्ये धावा 14 नक्की आल्यात पण त्यात 2 विकेट काढलेत आणि ह्या ओव्हरची देखील सुरुवात झाली आहे। 3 धावा आल्यात ह्या ओव्हर मध्ये आणि 1 गडी बाद केलाय। वकारची सुंदर गोलंदाजी। हाय देखील बॉल और पिच बॉल होता। खेळाडू आहे 1 रन तिकडे काढली आहे। फेकी करेल तोपर्यंत 1 धाव इकडे घेण्यात यश मिळाले। 1च्या मदतीने 18 धावा झाल्यात। शेवटचा बॉल ह्या ओव्हर मधला। शेवटचा बॉल इकडे सेवला, सोडलाय, लेफ्ट केलाय। आता हा बॉल सोडलाय काय, कारण ह्या बॉलवरती तर बॅट टाकलीच नव्हती। धाव संख्या होते 18। 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 9च्या सरासरीने इकडे धाव संख्या बनत असताना टीम विजय 11। आयन देखिए सभी प्लेयर एक साथ जुटना हो। देखिए पूरी टीम जहां पर आपका जो है वहां पर ही खड़ी रहना है, क्योंकि आप लोग हर एक ओवर में अगर आते रहोगे, मीटिंग करते रहोगे तो बड़ी देर हो जाएगी और ये अच्छा भी नहीं रहेगा। क्योंकि अगर समय समय अनुसार यहाँ पर 6-6 ओवर खेले जाएंगे तो टाइम को देखना है आपको। स्पेशली अगर देखा जाए तो कप्तान आपसे निवेदन है कि थोड़ा जल्दी जल्दी कराए।
गिरी, नवीन गोलंदाज येतोय गिरी. गिरी 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 18 धावा, 3 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गिरी. पहिला बॉल, पहिलाच बॉल इकडे टाकलाय. पाव्या कुठे येतोय लँड आणि पंचाचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. इलेक्शनच्या बाजूने ते बॉल गेलाय. बॉल थोडा चांगला होता पण थोडीशी दिशा भटकलाय जेणेकरून की काय पंचाचा निर्णय व्हाईट बॉल इकडे आलाय. 19 धावा झाल्या धाव फलकावरती. ऊन भरपूर आहे, स्वतःची देखील काळजी घ्या, पाण्याचे सेवन करा. फाईन लेगच्या दिशेने खेळाडू आहे. एकच धाव इकडे काढली आहे. प्रोलिंग स्पोर्ट वाहिनीवरती लाईव्ह आपण पाहतो. या प्रतियोगितेला 3 कॅमेऱ्यासहित ही प्रतियोगिता आयोजित करण्यात आलेली आहे. 2 दिवस ही प्रतियोगिता आपण पाहिले. 6 दिवसामध्ये 120 प्लेयरला आपण पाहिलंय. चांगलं आयोजन. ही संकल्पना होती. बॉर्डर बाय, संतोष बाय, रमजान बाय, तमाम असे खेळाडू ज्यांनी विचार केला की या प्रतियोगितेमध्ये आपण पाहिलं की ज्या ज्या प्रतियोगिता शास्त्रीनगरमध्ये होता की का नाही सर्व खेळाडू एकत्रित येऊन एक धमाका करायचा आहे. आणि तो धमाका म्हणजे बिग बॅश तुमच्या आणि आमच्या समोर आलाय. पायावरती टाकलाय बॉल, जागा बनवली होती, खेळण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग तेवढा प्रॉपर नाही. दुसऱ्या धावासाठी निघालेत. रनआउट झालाय का? यस, रनआउट. आता प्रश्न असा असेल की ही धाव घेणं गरजेची होती का? ऑलरेडी तुमचे 3 विकेट पडलेत आणि त्यानंतर हे रिस्की रन तुम्हाला महागात पडलेत. नवीन फलंदाज येतोय आता फलंदाजी करण्यासाठी. अनिकेत, जर्सी नंबर 18. जसा खेळ या IPL मध्ये विराट कोहली दाखवतोय तसा खेळ आता इकडे अनिकेतला दाखवायला लागेल. अशी धावचित होऊन जातोय डगआउटच्या दिशेने. 4था गडी बाद. 6 ओव्हर मध्ये 60 आणि 70 धावा नक्कीच तुम्हाला बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर. ट्वेंटी वन रन. 2.3 चा खेळ संपलाय. फुलटॉस बॉल आल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने. खेळाडू तर तिकडे आहे. 1 रन पूर्ण केलंय आणि 1च धावेची ते संतुष्ट व्हायला लागेल. 22 धावा झाल्या धाव फलकावरती. याच्यानंतर येईल एक निर्णायक ओव्हर, अल्टीबल्टी ओव्हर आणि खान साब ओव्हर यानंतर येईल. त्या ओव्हर मध्ये आपण पाहूया किती धावा बनतील. जर का तुम्हाला मजबूत स्थितीमध्ये आपल्या मॅचला आपल्या टीमला आणवायचं तर 4थ्या ओव्हर मध्ये धावा बनवा. म्हणजे जो स्कोर आहे तो कुठे ना कुठे वाढवण्याचं काम त्या 4थ्या ओव्हर मध्ये तुमच्या फलंदाजाला करावं लागेल. धावसंख्या झाली 22 या आकड्यावरती. स्ट्राईकला आता अनिकेत. जबरदस्त फटका. ओव्हर कव्हर, इनसाइड आउट. फक्त दिशा दिली. टायमिंग अप्रतिम. जास्त काही केलेले नाहीये. दिशा दिली. वन स्ट्रोक. याद आ गई संतोष परेरा की जो अपने पहले इनिंग में इस तरीके की बल्लेबाजी की थी. क्या क्वालिटी स्ट्रोक यहां पर खेला है अनिकेत ने. इस खिलाड़ी पर निगाह रहेगी. एकमात्र ये ऐसा खिलाड़ी है जिसे उम्मीद है विजय लेन को. अगर ये टिक जाए तो स्कोर वाकई में 80-90 तक पहुंच सकता है. एक गेंद शेष है. आखिरी गेंद रहेगी 3रे ओवर की. टीम का स्कोर की अगर बात करें तो 28 रन 4 विकेट के नुकसान पर. आप देख रहे हैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्री नगर बिग बैश सीजन 1 ट्रोलिंग स्पोर्ट पर यहां पर लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है.
आखिरी गेंद इस ओवर की, एक 6 तो लगा चुके अनिकेत। गति में परिवर्तन और इस गेंद को भी जाइए और सीमा रेखा के बाहर से लेकर आइए। बेहतरीन स्ट्रोक, गति में परिवर्तन था, देख लिया था, पढ़ लिया था और जड़ दिया। ये देखिए एक्शन रिप्ले में साफ साफ यहां पर दिखते हुए उछली हुई गेंद को क्या जबरदस्त तरीके से स्ट्रोक खेला है। देखिए जूम करते हुए एक्शन रिप्ले, बहुत ही बढ़िया स्ट्रोक अनिकेत का। नजरें थी गेंद पर और आखिरी समय तक नजर थी गेंद पर। क्या बढ़िया स्ट्रोक यहां पर खेला है। 3 ओवर की समाप्ति के बाद 34 रन 4 विकेट के नुकसान पर। अब ये खान साहब ओवर, चौथा ओवर, रन बनाइए, डबल डिजिट में लेकर जाइए। फील्डिंग टीम चाहेगी कि विकेट आना जरूरी है और चौथी ओवर लेकर कौन आएंगे? टीम के कप्तान आयान। पहली ओवर में 14 रन 2 विकेट दिए थे, उसके बाद देखिए ये है ओवर, खान साहब ओवर। ये तो सामने आ गए बस बस बस। पहिलाच बॉल कट केला, स्लॅश, गली पॉइंट मध्ये एकच धाव इकडे मिळेल। पहा वेगही देखील बंडाट आहे। एक मात्र असा खेळाडू जे खान साहेब लेजंड ट्रॉफी मध्ये रेकॉर्ड आहेत। अंडर 19 मध्ये हाफ सेंचुरी, अंडर 19 मध्ये 5 विकेट हॉल, ओपन मध्ये देखील अप्रतिम अशी खेळी आयांने केलेली आहे। शास्त्री नगरचा हा हिरा आज चमकतोय मोठमोठ्या प्रतियोगितेमध्ये। पुढे सरकावून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इकडे केलाय, डॉट बॉल इकडे आलाय। विजयला इकडे धावा बनवाव्या लागतील। हीच ती ओव्हर आहे, जितक्या धावा तुम्ही बनवाल तितक्या धावा तुम्हाला प्लस करून मिळतील या ओव्हर मध्ये। जर का एखादी विकेट आली तर मायनस मध्ये 5 धावा दिल्या जातील। जबरदस्त इथे संकल्पना, जबरदस्त इथे ही प्रतियोगिता, मानाची अभिमानाची प्रतियोगिता। जबरदस्त इकडे बॉल, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, एक धाव तर इकडे आली आहे। प्रॉपर बॅट्समन अनिकेत आता येते त्याच्याकडे स्ट्राइक। 36 धावा झाल्या धाव फलकावरती, 4 गडी बाद। अनिकेत कडे नजरा असतील, काय करेल अनिकेत? एक षटकार तर त्या 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत। जे तिसऱ्या ओव्हर मध्ये षटकार आले ते चौथ्या ओव्हर मध्ये येऊ द्या, पण आता गोलंदाज तुमच्या समोर वेगळा आहे। ही चांगली फाईट राहील। एका बाजूला अनिकेत, एका बाजूला आयान। जर्सी नंबर 18 और जर्सी नंबर 28। हाँ बढ़िया स्ट्रोक, आगे से यहाँ पर गेंद उछली है, लाजवाब ये गेंद। आयान के खिलाफ रन बनाना थोड़ा सा मुश्किल है। आप लय में है ये खिलाड़ी। 1.4 ओव्हर आणि 6 धावा देऊन, नाही 14 धावा देऊन ना आयानला किती आले तर 16 धावा दिल्यात आयानने। आलाय फटका तर मोठा आलाय, पण हवेत बॉल जाईल कुठे, पण बॉल इकडे थांबवलाय। 2 धावा इकडे घेतल्यात, बॉल हवेमध्ये होता, संधी होती, पण धावा पूर्ण केल्या तिथे 2 बांधून ठेवलंय। जी अपेक्षा होती की या ओव्हर मध्ये धावा येतील, तशी तर काय अपेक्षा इथे पुरी झालेली नाहीये। 38 धावा, 4 गडी बाद। शेवटचा बॉल, अंतिम गेंद इस ओवर की, स्ट्राइक पर है अनिकेत। एक और बढ़िया गेंद, डॉट के साथ की है समाप्ति। इस ओवर में अगर आए हैं तो स्कोरर बताने इस ओवर में कितने रन आए? मात्र 4 रन आए और 4+4 8 रन इस ओवर से आए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। 2 ओवर बाकी सर। इनिंग ब्रेक के बाद जो नेक्स्ट मैच रहेगा उसका टॉस किया जाएगा, तो इसके बाद जो टीम का मैच रहेगा वो टीम रेडी रहना है। 4 ओवर की समाप्ति के बाद 42 रन 4 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं शास्त्री नगर बिग बैश सीजन 1।
देखिए फील्डिंग टीम बार बार आपको वही दोहराया जा रहा है कि आप टाइम ज्यादा ले रहे हो, हर एक ओवर में चर्चा हो रही है और हर एक ओवर में टाइम लिया जा रहा है. नक्कीच कमिटी याच्याकडे लक्ष देतील. पहिला बॉल आहे देखील बॉल डॉट झालेला आहे. आता असं प्रतीत होते की फक्त बॉलर आणि विकेट कीपरच खेळतोय की काय, फलंदाज कुठे, धावा येत नाहीये. डॉट 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 आणि फक्त डॉट येतोय. सुरुवात झाली होती षटकाराने पण तदनंतर आता फक्त डॉट आणि डॉट दिसत आहेत. सफल झाला होता ऑप्शनच्या लाईन वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव इकडे मिळेल. कमालची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये होते. एक एक रन बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय विजय 11च्या फलंदाजाला. 43. आकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा वेगाने इकडे बॉल टाकलाय, स्क्वेअरच्या दिशेने गेलाय. एकच धाव इकडे मिळेल. आता आकडे बघा, 4 लॉस ऑफ 4 विकेट, 44 आणि 4 गडी बाद. अनिकेत प्रयत्न करतोय, 2 षटकार तर इकडे आलेत आणि अनिकेतच एक असा फलंदाज आहे त्याच्याकडे पाहतील की असे भरपूर बॉल त्यांनी सीमा पार करण्याचं काम करायचं आहे. सरळ डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे. तिसरी कॅच इकडे पकडली, लाजवाब इकडे झेल पकडल्या गिरीने. नाम गिरी है लेकिन बॉल हाथ से गिरने दे रहा नहीं है. वाह बढ़िया कैच, सीधा बल्ले से खेला था, बैट के बीचों बीच आया लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर जाते जाते सीधा खिलाड़ी के हाथ में गए और दौड़कर पकड़ा है वो कैच. क्या बेहतरीन कैच पकड़ा है नए बल्लेबाज अदनान. आज नाश्ते में जरूर ब्रेड बटर के साथ स्टिंग लिया होगा. ब्रेड बटर के साथ चाय लेते लेकिन यहां पर गिरी ने ब्रेड बटर के साथ स्टिंग पिया है. सस्ता और टिकाऊ ब्रांड. पाहूया 44 धावावरती 5 गडी बाद. 5वा बॉल या ओव्हर मधला आणि आल्याच ऑफ स्ट्राईकला इथे बॉल खेळलाय. मिडऑफच्या दिशेने खेळाडू आहे. एकच धाव इकडे मिळाले. देखील अंतिम गेंद रहेगी इस ओव्हर की. शेवटचा बॉल असेल. धाव संख्येचा विचार केला 45 धावा झाल्या. धाव फलकावरती 5 गडी बाद. चांगली संकल्पना, चांगलं आयोजन आपण पाहतोय. शेवटचा बॉल आलाय, अनिकेतच्या बॅट मधून फेकून दिलाय गावकर्णा क्षेत्रामध्ये. तिसरा षटकार येतोय या खेळाडूच्या नावावरती. रिप्ले मध्ये पाहिले, येऊ दिले, वेट केले आणि काय ताकद त्या फटक्यावरती दिसली. 51 धावा झाल्यात. धाव फलकावरती 5 गडी बाद. रिप्ले मध्ये पहा, फुल स्पीड ऑफ द बॅट, ठोक दिया, जबरदस्त हा फटका. शेवटचे 6 बॉल. धाव संख्या झालीये 51. चलिए फील्डिंग टीम जल्दी जल्दी. इसके बाद का मैच आयशा 11 और हमजा 11, दोनों टीम रेडी रहना है. इनिंग ब्रेक के बाद टॉस किया जाएगा. टॉस के बॉक्स में दोनों टीम रेडी रहना है. आखिरी ओवर लेकर आएंगे गौरव. बहुत ही बढ़िया यहां पर शुरुआत की है फील्डिंग टीम ने. 5 विकेट यानी कि आधी टीम विजय लन की डगआउट की ओर. पाहूया शेवटचे 6 बॉल. नॉन स्ट्रायकरला आहे ते अनिकेत. स्ट्राइक घ्यायची आहे, स्ट्राइक घ्यायची आहे. चेंडू इकडे सुटलाय आयांच्या हातातून. बायचा इशारा इथे पंचांचा येतोय. स्ट्राइक वर आला येतोय इथे अनिकेत. बायचा इशारा, बाबांना धावा. धाव फलकावरती देखिए सब खिलाड़ी मत जाइए. देखिए गिरी
सभी खिलाड़ी जा रहे एक एक बॉल पर। इस मैच में थोड़ा ज्यादा वक्त लिया फील्डिंग टीम ने। बघा कमिटी आपणही देखील बघायचं आहे, विचार करायचा आहे, कारण प्रत्येक ओव्हरला थोडीशी जास्तच काहीतरी चर्चा चालली या मॅच मध्ये, खास करून फील्डिंग टीम। सातत्याने ती सूचना येते तुमच्यासाठी। बढ़िया बॉल, बाहर की तरफ गेंद थी लेकिन अंदर की तरफ कट किया गेंद को। बहुत ही बढ़िया गेंद, लाजवाब तेज तर्रार ये गेंद थी। एक अनोखा एक्शन गेंदबाज गौरव का और सही ठिकाने पर जाकर गिरी है ये गेंद। 52 रन, आखिरी 4। बढ़िया, ओ व्हाट शॉट, खड़े खड़े खेल दिया कॉमेंट्री बॉक्स एंड के ऊपर से। काय फटका सजवलाय, लाजवाब। रिप्ले में देखो, बार बार देखो, 1000 बार देखो, लांबच लांब षटकार, ताकतवर षटकार, काय फटका सजवलाय अनिकेत ने। फटका अप्रतिम, लाजवाब, चौथा षटकार अनिकेतच्या बॅट मधून आलाय। 9 बॉल मध्ये 27 धावाची एक दमदार खेळी आपल्या टीम साठी खेळतोय। अजून एक बॉलचा टप्पा खाल्ल्याच्या नंतर आत आलाय, अपील करत आहेत पण पंचांचा काही निर्णय आलेला नाहीये। डॉट बॉल इकडे आली आहे, एकच निर्णय येईल पंचाचा, तो म्हणजे डॉट बॉल। पडल्याच्या नंतर बॉल काय कट करतोय, वळण मिळते। काय बॅटिंग केली, 10 बॉल मध्ये 27 रन, 270 च्या स्ट्राइक रेटनी बॅटिंग करतोय, त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 षटकार। 5वा घ्या, 5वा षटकार लिहून घ्या। अनिकेतच्या बॅट मधून अजून एक आलाय, लांब लांब 64 रन झालेत। काय बॅटिंग करतोय अनिकेत। नक्कीच मला असं वाटतं थोडा उशीर झालाय की का अनिकेतला या मॅच मध्ये तुम्ही पाठवले थोडंसं बॅटिंग ऑर्डर मध्ये। अगर चेंजेस असले असती तर मला असं वाटतं की धावसंख्या 80 आणि 90 नक्कीच असली असती। थोड़ा सा आपने लेट किया है, लय में था ये बल्लेबाज। 11 गेंदों का सामना कर 33 रन की एक महत्वपूर्ण पारी अपने टीम के लिए। आखिरी गेंद इस ओवर की, छक्का लगाएंगे तो 70। क्या बढ़िया बल्लेबाजी अनिकेत द्वारा। आखिरी गेंद इस ओवर की, टीम का स्कोर 64। एक और बढ़िया स्ट्रोक खेलने का प्रयास में बैट का अंदरूनी किनारा और गेंद जाएगी 1 रनों के लिए। देखिए 6 ओवर की समाप्ति के बाद 65 रन, यानी कि 66 रनों का टारगेट 11 के रन रेट से बनाने हैं इस मुकाबले को जीतने के लिए। चलिए अगली मैच का टॉस किया जाएगा। क्या नाम है आखिरी मैच? आयशा 11 और हमजा 11। Cameraman, please.
Cameraman, please. चलिए आइए दोनों कप्तान। SNBBL शास्त्री नगर बिग बैश लीग मैच नंबर 4 का टॉस होने जा रहा है और हमारे साथ हमारे BDCL के ओनर दिवाकर जी स्थित है, उनके शुभ हाथों से ये टॉस किया जा रहा है। हमजा 11 कॉल करेंगे। हेड्स इज द कॉल एंड हेड्स इट इज। थैंक यू सो मच दिवाकर जी, आपसे निवेदन है कृपया करके आप मंच पर आकर अपना आसन ग्रहण करें। टॉस जीता है हमजा 11 की टीम ने, क्या फैसला रहेगा? बॉलिंग करेंगे हम लोग। पिछले 3 मैचेस, मतलब ये अभी जो चल रहा है वो मैचेस काउंट करके 3 मैचेस, और 3 मैचेस में 3 डिफरेंट स्कोर देखने को मिले। सो कितने रनों तक रोकने का प्रयास रहेगा सामने वाली टीम को? वही एक 70 to 80 के अंदर हम लोग को रोकने का प्रयास रहेगा, क्योंकि बीच में एक जो खान साहब ओवर है उसमें डबल रन भी होते हैं, तो वो हिसाब से हम लोग ने कैलकुलेशन किया कि 80 के अंदर तो रोकने का ही है सामने वाली टीम को। देखिए शास्त्री नगर बिग बैश लीग ये पहला संस्करण है, पहला सीजन है, और 4 इलाके के सारे लड़के एक साथ खेलते हुए नजर आ रहे हैं। सो आपको कैसा फील हो रहा है, क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में? ये एक जो टूर्नामेंट है शास्त्री नगर बिग बैश, ये बहुत ही बड़ा एक प्लेटफॉर्म है यहाँ के लोकल बॉयज़ लोग के लिए, जो आते हैं दिन रात मेहनत करते हैं ग्राउंड में, एक दूसरे के साथ खेलते हैं। आज एक दूसरे के अगेंस्ट खेलने का है, बट ये एक मौका है अपना नाम बनाने का अपने ग्राउंड में। ढेर सारी शुभकामनाएं आपको इस मैच के लिए। दूसरी तरफ आयशा 11, टॉस तो हाथ से निकल चुका है, लेकिन पहले बल्लेबाजी करनी है। कितने रनों तक जाने का प्रयास रहेगा? कोशिश रहेगी कि 120 140 रन मारने की कोशिश रहेगी, 100 रन के ऊपर मतलब। बीच में एक खान साहब ओवर है, और खान साहब ओवर में बहुत सारे गेम, जैसे पहला और दूसरा मैच चेंज होता हुआ नजर आया है। तो खान साहब ओवर के लिए क्या स्पेशल प्लानिंग? प्लानिंग तो नहीं रहेगी, और कोई प्लेयर रहेगा तो वाली ओवर में कम से कम 30 रन 20 रन मारने की कोशिश करेगा, जिसमें डबल रन मिलने की कोशिश मिला हमें। सेम क्वेश्चन पूछना चाहूंगा, शास्त्री नगर बिग बैश लीग आपके लिए क्या है और क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में? रमजान भाई को सबसे बड़ा वो करना चाहूँगा, क्योंकि उन्होंने ऐसा एक बड़ा टूर्नामेंट यूज़ किया है यहाँ पे शास्त्री नगर में, और सब यंगस्टर्स लोग ही खेल रहे हैं, आजू बाजू लोग के ही, तो प्रयत्न रहेगा अच्छा खेले और क्या। थैंक यू सो मच, ढेर सारी शुभकामनाएं आपको अगले होने वाले मैच के लिए। सो टॉस का बॉस, यहाँ से न्यूज ऐसी है कि टॉस जीता हमजा 11 ने, और उन्होंने कहा कि हम पहले गेंदबाजी करेंगे, बल्लेबाजी करने का न्योता हमजा आयशा 11 को दिया है। सो जो मैच अभी पहले इनिंग का खेल जो खत्म हुआ है, उसके बाद दूसरे इनिंग में जिस तरह का ये मैच घटने वाला है, काफी रोमहर्षक होने वाला है। सो आप कहीं भी मत जाइएगा दोस्तों, देखते रहिएगा ये SNBBL सीजन 1। थँक यू. ओके, थँक्यू सर. 66 धावा बनवायच्या 6 ओव्हरमध्ये आसिफ पहली ओवर लेकर, और पहली गेंद को जगह बनाई थी आयन ने, खेलने की कोशिश थी स्क्वायर की दिशा में, डॉट बॉल. चला 66 धावा इकडे बनवायच्यात. बॅटिंग साठी कोण आता आहे? एका बाजूला आयन आणि नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय गिरी याला. चला पहिलाच बॉल इकडे डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल ही देखील जागा बनवली आयनने, आणि काय झालंय? विकेट आलीये पहिल्याच ओव्हर मध्ये. आयनची विकेट आलीये. टीमचा कॅप्टन दुसऱ्याच बॉलवरती आउट होऊन जातोय डगआउटच्या दिशेने. लक फॅक्टर, लकी विकेट. विजय 11च्या दिशेने जात असताना जागा तर बनवली, पाहिलंय बॉल थांबवता थांबवता स्टँडला बॉल लागलाय, आणि दुसऱ्या बॉलवरती इकडे विकेट आली आहे. काय
विनायक नवीन फलंदाज येतोय. विनायक पहिल्याच ओव्हरमध्ये एक गडी बाद झालाय. सुरुवात यांची देखील तशी झाली आणि सुरुवात याही इनिंग मध्ये तशी झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलंय तर विकास आणि सुफियानचा विकेट पडलाय आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलंय ऑन 11 आयान अपने एक खिलाड़ी यहाँ पर भेजना है. बैट्समैन के नाम यहाँ पर पता नहीं है तो प्लीज. नए बल्लेबाज विनायक. दुसरा बॉल अरे बॅटने खेचलाय पण बॉल आता जातोय कुठे, लँड कुठे होईल, बॉल जाईल सीमा पार आणि पहिल्याच बॉलवर तिकडे विनायकने षटकाराने आपलं खातं उघडलंय आणि आपल्या टीमचंही देखील खातं उघडलंय. जागा बनवले, रिप्ले मध्ये पाहिलं स्पिनच्या अगेन्स्ट आणि बॉल जातोय सीमा पार फाईन लेगच्या दिशेने 6. विनायक पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक इकडे खेळलाय. दुसरा बॉल बेल लेफ्ट केलाय, डॉट बॉल इकडे आलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इकडे आसिफची. 6 धावा दिल्यात, एक गडी बाद. चला शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलही देखील बॉलला खेचलाय, सीमा पार जातोय बॉल. 2 षटकार पहिल्या ओव्हर मध्ये आले. अजून एक फटका पुल केलाय. बॉल कुठे लँड होईल, हाही बॉल जाईल सीमा पार. चांगली इथे सुरुवात, विकेट आली पण विकेटच्या नंतर इकडे धावा आल्यात. धावसंख्या आली आहे 17 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. ठीक आहे, पंचाचा निर्णय अजूनही देखील आपण पाहिले तर थोडासा पेंडिंग आहे, कारण काही काही अशा एरियाज आहे जिथे 1 धाव 2 धाव घोषांकित एरिया आहेत. दुर्गेशच्या वेळेसही देखील हाफ सेंचुरीच्या वेळेस तसं एक निर्णय आला होता, असं झालं की बॉल सीमा पार गेलाय पण पंचाचा निर्णय तेव्हा आला की 1 धाव आली होती. सर किती आहे या बॉलवरती धान? 4 रन. ओके, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 17 धावा झाल्या धाव फलकावरती 1 विकेटच्या मोबदल्यात. यस क्या आहे रमजान भाई? ओके चला, कमिटीचा निर्णय आलाय. रमजान भाई यांनी देखील सांगितले की 4 धावा आल्यात. तसेच थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष आदरणीय भूषण साहेब यांचंही देखील आगमन होणार आहे आणि तसेच संजय मेरे को देना एक
चला टीम रिव्ह्यू नाहीये. जर पंचांना असं आढळल्यास तर पंच फक्त घेऊ शकतात. ठीक आहे सर, थोडं थांबवायची आहे. रुका. चला बघा, कमिटी कडून इकडे निर्णय आलाय. हे फक्त कमिटी आणि पंचांच्याच पाहू शकतात. तर शेवटच्या बॉलवरती सर एकच धाव इकडे आलेली. चला डिक्लेअर मध्ये हा बॉल गेलेला, 3 धावा कमी करा. ठीक आहे बघा, निर्णय सगळ्यांचा बरोबरच असेल. कोणा बरोबर असा भेदभाव होणार नाहीये. रिव्यू नहीं है लेकिन यहाँ पर देखा जाएगा. अगर हर बॉल पर अगर आप रिव्यू लेना चाहोगे तो वो होगा नहीं. कमिटी मेंबर और अंपायर सिर्फ रिव्यू देखेंगे. ओहो व्हाट अ शॉट, क्या बात है गिरी, लाजवाब स्ट्रोक. गेंद तो अंदर आई है लेकिन निर्णय देखिए. क्या पर है, झाड़ को लग के बॉल अंदर आएगा तो रन लेना है. रमजान भाई क्या है ये, भागना है ना. ओके, भाग के रन लेना है. पण फटका काय अप्रतिम होता इकडे. झाडाला लागून बॉल इकडे हात आलाय, म्हणजे 5 धावा तुमच्या हात आल्यात असं म्हणावं लागेल. धावसंख्या होते 15. बॉलला इकडे सोडलंय, का नाही सोडणार. बॉल बाहेर भरपूर आहे. 16 धावा झाल्या धाव फलकावरती. 1 गडी बाद. 66 धावा बनवायच्या पर ओव्हर, म्हणजे 11च्या सरासरीने तुम्हाला धावसंख्या बनवायची आहे. ओहो, कमी गतीने टाकलाय बॉल, पण हा बॉल कुठे लँड होईल सांगायचंय. ओळखलंय, पाहिलंय, बॉलला पाठवलंय सीमा पार. सिक्सर. जबरदस्त फटका. 22 धावा झाल्या धाव फलकावरती. पहिला बॉल सिंगल, शेवटचाच बॉल सिंगल. धावसंख्या 22. 1.2चा इथे खेळ संपलाय. अजून एक ओव्हर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 असेल. 23 धावा झाल्या धाव फलकावरती. वैभव आणि गिरी चांगली फलंदाजी करत आहेत. आयनचा विकेट पडल्याच्या नंतर 23 धावाची इथे पार्टनरशिप करण्यात आलेली आहे. ताबडतोब फलंदाजी आपण इथे पाहतोय. 100 धावा आपण देखील पाहिल्यात या प्रतियोगितेमध्ये. आजच्या दिवसामध्ये चांगला बॉल बाउन्स मिळालाय. सरप्राईज डिलिव्हरी. बाउन्सही देखील आहे या विकेट वरती, पण तशी गोलंदाजी आपल्याला पाहिजे. टप्पा महत्वाचा आहे. तुमच्याकडे पेस नाहीये, पण तुमच्याकडे जर का टप्पा अचूक असला तर ते खूप महत्वाचं आहे. पुढचा बॉल, हाय देखील बॉल फिरकायचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इकडे आलाय. आता मात्र फक्त बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतोय. 2 बॉल झालेत आणि 2 बॉल देखील इथे डॉट झालेत. पण चेक करा, सकाळी राष्ट्रगान के टाइम पे बंद हो गया था. बॉल हवेत, विकेटची संधी आहे. बराच वेळ हवेमध्ये बॉल आहे. सोपं नाही अशा प्रकारचे झेल पकडणं. सूर्याची किरणे डोळ्यावरती येत आहे तरी पण देखील हात ठेवलाय आणि बॉलला चांगल्या प्रमाणे ते जज केलंय. दुसरा गडी बाद होतोय. 23 धावावरती. रिप्ले मध्ये पहा, बॉलला येऊ दिले, बॅट तर फिरवली होती पण बॅटच्या टो वरती बॉल लागला. बराच वेळ बॉल हवेत, पण खेळाडू तिकडे आहे, चुकी केली नाहीये. 1 2 3 खेळाडू होते आणि झेल पकडलाय. नवीन फलंदाज येतोय आता फलंदाजी करण्यासाठी. सौरभ आहे ना, सौरभ. बाबू भूल ही गया चार्जिंग लगा.
वही बोला, बोलवा ना त्याला. मोहसिन, मोहसिन अनिकेत गोलंदाजी एंड वरती सज्ज होतोय. अनिकेत ज्याने काय जबरदस्त आहे ते फटकेबाजी केली. 11 बॉल मध्ये 33 धावाची खेळी खेळली होते तोच अनिकेत. 12-34ची माफ करा बा यांचे स्कोरर आमचे ऑपरेटर सांगत असताना या मॅचचा आखो देखा हाल. गोलंदाजी एंड वरती आता सज्ज होतोय. 23 धावा झाल्या, 2 गडी बाद. आपण पाहतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्रीनगर बिग बॅश सीझन 1 याला अटॅच नाही हो रहा है. हा हा हा, काय बॉल होता, काय बॉल आहे ह्याच्यावरती तर काहीच उत्तर नाही फलंदाजाकडे. प्रोलिंग स्पोर्ट्स आपण पाहू शकता. जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय आणि स्क्रीन वरती देखील आपण पाहतोय. कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलाय विपुल पांडलकर या सरांचा. विपुल पांडुलकर एक असं व्यक्तिमत्व, एक गोड व्यक्तिमत्व. आज त्यांची संपूर्ण टीम जगभरात आपण पाहतोय. प्रोलिंगच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रतियोगिता चालू आहे. स्क्रीनवरती पाहू शकता आपण प्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय. बॉल इकडे सोडलाय, हाय देखील बॉल इकडे सोडलाय, व्हाईट बॉल इकडे आलाय. धावसंख्या होते 1च्या मदतीने 24 या आकड्यावरती. बाबू मेरे को जब वो लोग आएंगे ना तो पन्ना देना. हा तसेच आपण पाहतोय या प्रतियोगितेमध्ये आदरणीय सन्माननीय गोरेगाव विभाग अध्यक्ष भूषण आणि तसेच वार्ड क्रमांक 57 शाखा अध्यक्ष आदरणीय सुरेंद्र गावडे साहेब आणि तसेच उपशाखा अध्यक्ष आदरणीय अक्षय भोगटे साहेब. ह्या सर्वांचं आम्ही या महाराष्ट्र नवनिर्माण सेना शास्त्रीनगर बिग बॅश लीग मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष आम्ही स्वागत करतो. कॅच इकडे सोडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्रीनगर बिग बॅश सीझन 1 आदरणीय सन्माननीय विभाग अध्यक्ष भूषणजी साहेब तसेच वार्ड क्रमांक 58 शाखाध्यक्ष आदरणीय संजयभाई साहेब तसेच शाखाध्यक्ष 57 सुरेंद्र गावडे साहेब आणि उपशाखा अध्यक्ष आदरणीय अक्षय भोगटे साहेब. आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या मंचावरती. आकोट टप्प्याचा बॉल पुल तर केलाय. धाव किती येतील या बॉल वरती? एक असेल गोशांकित एरियामध्ये. ओव्हर समाप्ती, ओव्हरची झाली आहे समाप्ती. 26 धावा झाल्यात धाव फलकावरती. आता इकडून विजय 11 मॅच फसू शकते. ही आहे खानसाब ओव्हर. या ओव्हरला नाव दिलंय खानसाब लेजंड ट्रॉफी सीझन 10 मध्ये या ओव्हरला नाव देण्यात आलं होतं आणि ती ओव्हर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्रीनगर बिग बॅश सीझन 1 मध्ये ही चौथी ओव्हर म्हणजे खानसाब ओव्हर. या ओव्हरचं वैशिष्ट्य असं आहे सर की आपण या ओव्हर मध्ये धावा बनवल्या तर डबल डिजिट मध्ये आणि विकेट गमावलाय तर 5 धाव कमी.
थोडीशी गोलंदाजी एंडवरती सज्ज होतोय विकास. चौथं ओव्हर हे महत्वाचं ओव्हर आहे, निर्णायक ओव्हर आहे दोन्ही टीम साठी. आता स्कोर तर कमी आहे, या ओव्हरतून इथे विजय 11 कमबॅक करतोय का याच्याकडे नजरा असतील, पण खास नजरा या गोलंदाजाकडे असतील. पहिलाच बॉल, हो व्हाट अ शॉट, क्या बात है, लांबच लांब बॉलला पाठवून दिले सीमा पार, सिक्सर. सौरभ ताबडतोब बल्लेबाज, पहिल्याच बॉल वरती खान साहबच्या षटकार आलाय. यहां पर रन बनेंगे तो डबल डिजिट में, विकेट आएगी तो फील्डिंग टीम, रन बनेंगे तो बैटिंग टीम. धाव संख्या 32. अजून एक, व्हाट अ शॉट, काय स्ट्रोक आहे, फाईट फटका है, देखनीय दर्शनीय. देखिए अंपायर का निर्णय आने तक दोनों बल्लेबाजों को भागना है. जब तक निर्णय आता नहीं तब तक आपको दौड़ लगानी है. अंपायर का निर्णय जब तक आगा नहीं तब तक आपको दौड़ लगानी है विकेटों के बीच में. दोनों बल्लेबाज, आप अंपायर को देखना है, जब तक निर्णय आता नहीं तब तक आपको दौड़ लगानी है विकेटों के बीच में. यस, आलाय निर्णय, आलाय षटकार. 2 बॉल 2 सिक्स, व्हाट अ स्ट्रोक, डाउन दी ग्राउंड. काय फटके सजवतोय, चांगला बॉल, हलक्या हाताने ते खेळला, चांगलं क्रिकेट. 2 बॉल 2 षटकार आणि त्यानंतर हा क्रिकेट, यालाच म्हणतात क्रिकेट. तीन बॉल 13 रन आलेत. महत्वाचं म्हणजे आता इतर विकेट येईल का, काय बॉलिंग आणि तदनंतर काय फटकेबाजी ते मैदानाच्या आत. टप्प्याचा बॉल, बॉल हवेत, जे नव्हतं ते होईल का, विकेट आली आहे. बॉल कुठे लागलाय, झाडाला लागलाय का बॉल असं पाहायचंय. जर लागला नाही तर विकेट आहे. पंचाचा निर्णय काय असेल, आउट आहे का नाही. चला आली आहे, विकेट आली आहे. ओके यस, पंचाचा निर्णय आलाय, आउट. 13 धावा तर आल्या, त्यानंतर ही विकेट आली आहे. नाराज आहेत गेरी. नवीन फलंदाज येतोय. भाई बैट्समैन नेम क्या है आयान, बैट्समैन नेम पास करना है प्लीज. क्या है रिजू, समीम, समीम 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 नवीन फलंदाज येतोय. एक विकेट तर आली आहे, 13 धावा आल्यात, 2 बॉल बाकी आहे. फलंदाजीसाठी येतोय समीम, शमीम. चांगला बॉल, लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे सुफियान. एकच धाव इकडे काढली, चांगला स्ट्रोक इकडे शमीमचा आपलं खातं उघडलंय. धावसंख्या झाली धावपलकावरती 40, 3 गडी बाद. ठीक आहे, मायनस आणि प्लस करणं बाकी आहे. हा शेवटचा बॉल असेल, यात नंतर कळेल की किती धावा आल्यात, किती धावा मायनस केल्या गेल्यात हे कळेल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, खान साहेब ओव्हर.
शेवटचा बॉल, विकेट आली का, विकेट येईल का, बॉल कुठे जाईल, प्रतीत होत आहे. सौरभ स्वतः सांगतोय सीमा पार, षटकार. कॅल्क्युलेट सांगायचे, कॅल्क्युलेट करायचे. धावा एकूण आल्यात किती, एक विकेट तर गेली, विकेट गेली म्हणजे 5 धावा माइनस. देखिए इस ओवर में 20 रन आए हैं, एक विकेट गई है, यानी कि 15 रन और 15 प्लस 15 30 रन आणि टीमची धावसंख्या झाली आहे 61. मात्र 5 रन दूर अपनी इस जीत की ओर. तसेच मंचावरती उपस्थित आपण पाहतोय विभाग अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भूषण साहेब, वार्ड क्रमांक 58 शाखाध्यक्ष संजयजी भाई, तसेच वार्ड क्रमांक 57 शाखाध्यक्ष सुरेंद्र गावडे साहेब आणि उपशाखा अध्यक्ष आदरणीय अक्षय बोगटे साहेब. मनसेचे आमचे सर्व पदाधिकारी आज मंचावरती इथे उपस्थित. या मॅचचा इथे आणाव क्लीन बोल्ट, पहिलाच बॉल टिंबा आणि बोल्ड केले शमीमला. एक मिनिट, जरा स्कोरिंग चुकलंय त्याच्यामुळे आम्ही क्षमा असतात. पहिल्या ओव्हरला 14 आले, ठीक आहे मान्य, 26 वर 26 बरोबर आहे. आता या ओव्हरला 20 आले बरोबर आहे, 5 मायनस केले 15 आले, 30 झाले, 56. तर 10 पाहिजे ना भाई, 5 कुठे होत आहे, 10 पाहिजे. पण इकडे कसं रॉंग येऊ शकतं, नाही यार. चांगला बॉल पडल्यावरती विकेट किपरच्या हातात आले, बॉल कट करण्याचा इथे प्रयत्न होता. 10 बॉल आणि 10 रन, बॉल टू बॉल रन आहेत. बॉल खाली राहिलाय, अजून एक डॉट बॉल आलाय, समीकरण बदलतंय, मॅच बदलतीये. 9 बॉल 10 रन. अजून एक चांगला फटका, ओहो जबरदस्त फटका, संकटातून काढणारा हा फटका, बॉल जाईल सीमा पार. या ओव्हर मध्ये हा फटका तर लागूच होता आणि तो लागवलाय. काय विजय भाई पण काय
अजून एक बॉल तर कुठे जाईल, मॅच संपेल का याच्यानंतर? बॉल जातोय सीमा पार पण नाही, एकच रन इकडे दिलाय. गोशांकी तिर्यात आलाय, एकच रन इकडे दिले. बनवायच्यात 3 रन सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल, 7 बॉल 3 रन. शेवटचा बॉल जबरदस्त आहे, ते बॉल रनआउट केल्याची प्रती लेकिन नाही. शेवटचा बॉल डॉट आलाय. आता उर्वरित 6 बॉल आणि 3 रन कंपल्सरी चेस आहेत. टोटल रन किती मारले ते? हॅलो, समजलं काय? समजलं की एक्सप्लेन करू. हा, टोटल रन बघायचे. 6 बॉल 3 रन निर्णायक ओव्हर घेऊन येतोय या टीमचा अनुभवी खेळाडू सुफियान. 6 बॉल 3 रन कंपल्सरी चेस. काय मॅच रंगली आहे. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा होता, एक धाव इकडे आली आहे. समीकरण 5 बॉल आणि 2 रन. 5 बॉल 2 रन. काय सामना रंगलाय, अप्रतिम सामना. पाच बॉल 2 रन. काय सामना रंगलाय, जबरदस्त आहे ते सामना. खेचून काढलाय, खेळाडू आहे, बॉल पकडू शकत नाही. 1 टप्पा, बॉल जातोय सीमा पार, चौकार. आखिरकार हा सामना सौरवने जिंकवलाय. मंचावरती उपस्थित आदरणीय भूषण साहेब, संजय साहेब, सुरेंद्र गावडे साहेब आणि अक्षय बोगटे साहेब मंचावरती उपस्थित आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या प्रतियोगितेमध्ये. हॅलो, या सामन्यातील सामनावीर आम्ही प्लेयरला बोलवू इच्छितो. विनायक मांगले अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला पुढची वाटचाल दिलेली आहे. विनायक मांगले. विनायक मांगले